व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ना ही कमेंट बघा. तर आहे ना, लोक इतके निर्लज्ज आणि नालायक झालेले आहेत ना, की ते आजकाल देवाला आणि साक्षात परमेश्वराला, दत्तगुरु महाराजांसारख्या गुरूंना सुद्धा ट्रोल करायचं सोडत नाहीत. अहो, जर लोक देवालाच ट्रोल करायचं सोडत नाही, तर आपण माणसं तर कुठल्या गणतीत बसवत आहोत. तर कुठला तरी एखादा घाणेरडा माणूस देवाच्या नावाखाली काहीतरी वाईट किंवा घाणेरडं कृत्य करतो, तर आपण डायरेक्ट देवाला कसं काय दोष देऊ शकतो? तर हे कमेंट्स, अशा असंख्य कमेंट मी बघितल्या, ज्या प्रत्यक्ष स्वामींच्या चारित्र्यावर बोट दाखवणाऱ्या कमेंट मी खूप पाहिल्या आणि मला राहावलं नाही म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. तर इतक्या नीच आणि नालायक थराला लोक जाऊ शकतात, जे देवाला सुद्धा ट्रोल करतात. आता तुम्ही या कमेंटमध्ये वाचलं असेल की किती घाणेरड्या पद्धतीने स्वामींना इथे ट्रोल केलं आहे. अरे पण तुला काय माहिती, आता तो खराज्जा जे काही भोगतोय ना, या सगळ्या गोष्टी स्वामींनीच घडवून आणल्या आहेत. पण स्वामींना वाट पाहावी लागली होती, कारण त्याचा पापाचा गडा भरलेला नव्हता. मागच्या जन्मीचं त्याचं काहीतरी पुण्य होतं आणि म्हणून आत्तापर्यंत त्याने जे काही दुष्कर्म केली, जे काही वाईट गोष्टी केल्या ना, त्यावेळी त्याला रोखता आलं नाही, कारण त्याचा पापाचा घडा भरलेला नव्हता. त्या खराच्या ऑफिसमध्ये स्वामींची एक प्रतिमा दिसली आणि म्हणून स्वामींना लगेच ट्रोल केलं गेलं. पण स्वामी वाट बघत होते ह्याचा पापाचा घडा कधी भरतोय, आणि शेवटचा पापाचा घडा भरण्यासाठी जो खडा पडला, तो स्वामींनी असा टाकलाय की आता तो कुठल्या थराला अडकलाय तो तुम्ही सगळे पाहू शकता. तर माझ्या स्वामींना विनाकारण कुणी नावे ठेवू नका, आणि विनाकारण ज्याला जर स्वामी कळलेच नाहीये अशा लोकांनी तर नावं ठेवूच नका. कारण आधी तुम्ही स्वतःकडे पहा. ह्या खराची जी काही वाट आता लागली आहे ना, ती माझ्या स्वामींनीच लावली आहे. कारण आता त्याच्या पापाचा घडा भरलाय आणि त्याला त्याची किंमतही चांगलीच मोजावी लागणार आहे. त्यामुळे माझ्या स्वामींना नावं ठेवण्याआधी तुम्ही स्वतःकडे पहा. कारण नियतीचा नियमच असा आहे की तुमच्या पुण्याचा जर घडा मोठा असेल आणि तुमच्या मागच्या जन्मीचं जर पुण्य मोठं असेल, तर या जन्मात जर तुम्ही पाप जरी करत असाल ना, तरी देवाला सुद्धा तुमचा पापाचा घडा भरेपर्यंत वाट पाहावी लागते. देव सुद्धा काही करू शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या डोळ्यादेखत जरी या गोष्टी घडत होत्या, तरी स्वामींना थांबावं लागत होतं, स्वामींना वाट पाहावी लागली. त्याच्या पापाचा घडा जेव्हा भरला, तेव्हा तो बरोबर त्याला स्वामींनी दणका दिला. तर स्वामी स्वतः म्हणतात की जोपर्यंत समोरच्या माणसाचा पापाचा घडा भरत नाही, तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. कारण त्याचं पुण्यकर्म तेवढं असतं मागच्या जन्मीचं. आता त्या खराचं काय पुण्यकर्म होतं ते त्यालाच ठाऊक, त्यालाही माहित नसेल. पण स्वामींना आपल्या मागच्या जन्मीचं, आपल्या पुढच्या जन्मीचं आणि आपल्या वर्तमान काळातलं सगळं माहिती असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला वेळ येऊ द्यावी लागते आणि त्यानंतरच स्वामींना ऍक्शन घ्यावी लागते.